प्रचारासाठी शिवाजी पाक मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे। शिवसेना, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे महापालिकेकडे अर्ज आलेले आहेत। तर शिवाजी पाकसाठी शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा पहिला अर्ज आल्याची माहिती आहे। 11, 12 आणि 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे। दुसरा अर्ज मनसेचा आहे, म्हणजे सगळ्यात आधी अर्ज हा शिंदे गटाने केलेला आहे शिवाजी पाकसाठी। त्याच्यामध्ये 11, 12, 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे। याचाच अर्थ 13 तारखेला प्रचाराचा शेवटचा दिवस असू शकतो। त्या पार्श्वभूमीवर 11, 12 किंवा 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे। तर दुसरा अर्ज मनसेने केला आहे, 11 आणि 12 जानेवारीची मागणी केल्याची माहिती आहे। आणि तिसरा अर्ज शिवसेना युबीटीने केला आहे, 12 जानेवारीची मागणी केल्याचं कळतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल? कालच निवडणुकांची घोषणा झाली आणि आता शिवाजी पाक मैदानासाठी प्रचारासाठी ही चढाओढ आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरं आहे। राजकीय दृष्ट्या मध्यवर्ती असलेला हा जो परिसर आहे, दादर माहीम विधानसभा, या विधानसभेमधलं शिवाजी पार्क हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं मैदान मानलं जातं आणि त्यामुळे या मैदानातूनच बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा अनेक वेळेला राजकीय भाषणं केलेली आहेत। म्हणून हे मैदान मिळावं अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते, विशेषतः दोन्ही शिवसेनेची ती इच्छा असते। आपण जर बघितलं तर आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार शिवाजी पार्क मैदान हे 11, 12 आणि 13 या तारखांना मिळावं म्हणून 3 पक्षाच्या वतीनं अर्ज करण्यात आले। सगळ्यात पहिला अर्ज हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेला आहे। त्यांनी 11, 12 आणि 13 या 3 तारखांना मिळावा, म्हणजे या 3 पैकी कुठल्याही एका तारखेला मिळावा यासाठीचा तो अर्ज केलेला आहे। तर मनसेच्या वतीनं 12 आणि 11 या 2 तारखांसाठीचा अर्ज करण्यात आलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 12 तारखेसाठीचा अर्ज दाखल करण्यात आले। असे 3 अर्ज, 3 पक्षांचे 3 वेगवेगळे अर्ज आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेले। त्यामुळे आता चुरस अशी निर्माण झालेली आहे की रविवार म्हणजे 12 तारखेचा रविवार येतोय, 11 तारखेचा रविवार येतोय, या दिवशी हे मैदान नेमकं कुणाला मिळणार आणि त्या दिवशी नेमकी कुणाची तोफ छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये धडाडणार। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता कोणाला हे मैदान मिळतं, विशेषतः 13 तारखेला ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू युतीच्या संयुक्त प्रचार सभा उपनगरात होणार आहे। तर प्रचाराची सांगता शिवाजी पार्क मध्ये होणार आहे। ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही 12 जानेवारीला शिवाजी पार्क मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे। त्यामुळे आता 3 पक्षांचे जेव्हा अर्ज आले त्यावेळेला ठाकरे बंधूंच्या कोणत्या पक्षाला, त्याच्यापैकी मनसे असेल किंवा शिवसेना युबीटी मधील कोणत्या पक्षाला 12 तारखेला हे मैदान मिळतं आणि कशा पद्धतीने ही सभा होते ते बघावं लागेल। मात्र तयारी तर पूर्ण करण्यात आल्याचं दिसतंय। दरम्यान शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी राऊतांसोबत अनिल परब सुद्धा उपस्थित होते। पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते। दरम्यान 1 ते 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होईल असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणालेत। आगामी पालिका निवडणूक मनसे आणि शिवसेना युबीटी युती करून लढणार हे जवळपास निश्चित झालंय। या युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि याबाबत सुद्धा या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच जागा वाटपाचा फॉर्म्युलावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। कार्यकर्ते, पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो आणि तुम्ही वाट पाहता। त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठका सुरू झालेल्या, ऑलरेडी सुरू होत्या, आजही बैठक झाली, आता पुन्हा बैठक आहे। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल। चांगलं समीकरण आहे, लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात? जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे, त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा, देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे।
तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाहीये, तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे. संजय राऊत तुमच्या पक्षासाठीची शेवटची लढाई आहे. मराठी माणूस अतिशय सक्षम आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 8 दिवसात एकत्र आले काय, 15 दिवसात एकत्र आले काय, महिन्याभराने एकत्र आले का, त्याचा काहीही